अंडी उत्पादन घेताना, गावरान कोंबडीपासून अंडी उत्पादन घेताना किंवा देशी कोंबड्यांपासून अंडी उत्पादन घेताना किंवा सुधारित ज्या गावरान वाण आहेत त्यांच्यापासून अंडी उत्पादन घेताना काही असे अडचणी येतात की चांगली कोंबडी कशी ओळखावी समजत नाही. एखादी कोंबडी अंडी देते की नाही किंवा अंडी उत्पादन ज्या कोंबडीचं सुरू आहे त्यापैकी उत्कृष्ट कुठल्या कोंबड्या आहे हे कसं ओळखायचं किंवा एखादी कोंबडी अंडी देत आहे किंवा नाही हे सुद्धा ओळखणं गरजेचं असतं. कारण अशा वेळेला अंडी उत्पादन ही तारेवरची कसरत आहे खर्चाच्या बाबतीत विचार केला. मग त्यावेळेला जर ज्या अंडी उत्पादन देत नाही अशा कोंबड्या वेळेतच जर आपण नाही काढून टाकल्या तर मग ते आपलंच नुकसान आहे. त्याच्यावरती खाद्याचा जो खर्च आहे अनावश्यक होऊन जातो. अशा वेळेला आपण जी कोंबडी अंडी देते आणि जी नाही देत ह्या दोन कशा वेगवेगळ्या पद्धतीने ओळखायच्या याच्याविषयी थोडक्यात माहिती केली. तर अंडी उत्पादनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण 2 ते 3 काही महत्वाच्या जाती त्यांचाच नेहमी आपण विचार करतो. त्यामध्ये प्रमुख जी अंडी उत्पादनासाठी सर्वात चांगली जात म्हटली जाते ती म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रॉलॉप. आता माझ्याजवळ जी कोंबडी आहे ती फिमेल आहे ब्लॅक ऑस्ट्रॉलॉपची. सध्या ती अंड्यावर आहे, अंडी उत्पादन तिचं सुरू आहे. मग चांगली ऑस्ट्रॉलॉपची अंडी किंवा कुठल्याही ब्रीडची चांगली फिमेल किंवा चांगली मादी जी अंडी देते हे कसं ओळखायचं ह्याच्याविषयी आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं जे लक्षण आहे अंडी उत्पादक कोंबडी ओळखायचं ते म्हणजे तिचं जे वॉटल्स आणि जो तुरा असतो तो वॅक्सी म्हणजे असं तुपकट तेलकट आणि लाल भडक रक्त भरलेला असा रक्ताळलेला पूर्ण असा असायला पाहिजे, मांसल असायला पाहिजे. तुम्ही बघू शकता हिचा जो तुरा आहे तो एका बाजूला पूर्ण असा कललेला आहे म्हणजे त्याची भरपूर वाढ झालेली आहे. अगदी नराप्रमाणे तिचा तुरा आहे तो पूर्ण रक्त असं भरलेला आहे, लाल भडक आहे आणि फ्रेश आहे. आणि त्याच्याबरोबर तो पूर्ण वॅक्सी आहे आणि वॉटल सुद्धा तुम्ही पाहू शकता की अशी पूर्ण मांसल आणि लाल भडक आहे ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की ही मादी अंड्यामध्ये आहे. जर समजा एखाद्या पक्षाचे वॉटल्स आणि तुरा जर आकुंचन पावलेला असेल किंवा असा लाल भडक न दिसता वृक्ष राखेप्रमाणे त्याच्यावरती अशी पावडर जमा झाल्यासारखी किंवा त्याच्यामध्ये तेज नसल्यासारखं जर दिसत असेल तर ते लक्षण आहे की ती कोंबडी अंड्यामध्ये नाही, अंडी उत्पादन तिचं बंद आहे किंवा ती खुडूक आहे किंवा तिचा सायकल तुटलेला आहे. अशी पक्षी मग आपण कत्तलीसाठी विकू शकता. दुसरं असं लक्षण आहे की फिमेलचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे ते तुम्ही पाहू शकता. भारदस्त शरीर आहे या फिमेलचं. ऑस्ट्रॉलॉप ब्रीड मुळात हेवी आहे थोडीशी आणि डुएल पर्पज ब्रीड आहे पण ती अंडी उत्पादन चांगल्या पद्धतीने देते. आपल्या वातावरणामध्ये उत्तम सेट होते म्हणून ह्या ब्रीडचं आपण सुचवतो की ही ब्रीड वापरा. आता दुसरं असं लक्षण की चांगली अंडी उत्पादन कोंबडी कशी ओळखायची त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे हाड असतं इथे एक क्युबिक बोन म्हटलं जातं. इथे एक टोक असणारं एक हाड असतं त्याला ब्रेस्ट बोन म्हटलं जातं. या ब्रेस्ट बोन पासून हिच्या जांघेपर्यंतचं जे अंतर आहे एका प्रौढ व्यक्तीचा 4 बोटांचा जो हात असतो तो पूर्ण असा जांघेत बसेल. हे लक्षण आहे. हे जे शरीर असतं शरीराची जी हा भाग असतो हे जर अशा पद्धतीने डेव्हलप असेल तर ती चांगल्या प्रकारे मोठ्या साईजची म्हणजे साधारण 45 ते 50 ग्रॅमची अंडी ती कोंबडी देऊ शकते. दुसरं जे क्युबिक बोन्स असतात इथं हात लावल्यानंतर जी 2 हाडं आपल्याला 2 भागामध्ये विभागलेली दिसतात ज्याच्यामधून अंड बाहेर येतं. ह्या प्युबिक बोन्स पर्यंतचा ह्या ब्रेस्ट बोन पासून इथे जे टोक आहे त्याला ब्रेस्ट बोन म्हणतो आणि इकडे जे प्युबिक बोन्स आहेत ह्याच्यापर्यंत जे अंतर आहे तो पूर्ण 5 बोटांचा हात इथं जर आपला बसत असेल तर मग ती कोंबडी उत्कृष्टरित्या कोणतीही अडचण न येता अंडी देऊ शकते. तलंगा सुद्धा कमी वयात चांगल्या आकाराची आणि चांगल्या प्रकारची अंडी देऊ शकते. दुसरी गोष्ट हिच्यामध्ये की हिचे जे पंख आहेत तिच्या पिसांवरती तुम्ही पाहू शकता अशी निळसर अशी काळी शाईन आहे, ग्लॉसी लुक आहे, याच्यावरती चमक आहे. हे सुद्धा एक लक्षण आहे की हिच्या शरीरामध्ये जीवनसत्वांचं किंवा खनिजांचं योग्य समतोल आहे. तिचा आहार तिचा उत्तम आहे. तिची स्किन किंवा तिचे जी पंखांचा ग्लेज आहे हे सांगतोय की ती निरोगी आहे त्यामुळे ती चांगला अंडी उत्पादन सुद्धा देऊ शकते या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर जी शेपटी येते मान शेपटी आणि पाठ याचा ज्यावेळेस चौकोन तयार होतो त्यावेळेस ती कोंबडी उत्कृष्ट म्हणजे तिचा शारीरिक मॅच्युरिटी जी आहे तिचे जे शारीरिक परिपक्व आहे असं आपण समजतो. तर शेतकरी मित्रांनो हे एक ब्लॅक ऑस्ट्रॉलॉप या जातीच्या कोंबड्यांचं छोटंसं युनिट आहे. इथं 20 ते 22 कोंबड्या आणि 3 ते 4 नर या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे छोटंसं युनिट आपण आपल्याही घरी अगदी आपल्या परसामध्ये किंवा अंगणामध्ये जिथंही छोटीशी जागा तुम्हाला उपलब्ध राहील तिथं छोटंसं कमी खर्चातलं घर या पक्ष्यांसाठी तयार करून त्या पक्ष्यांचं त्यात संगोपन तुम्ही करू शकता. खास करून महिलांसाठी हा एक खूप चांगला पूरक उद्योग राहील. याच्यातून तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या प्रथिनांचा आपल्या आहारामध्ये समावेश करता येईल. चांगल्या प्रकारची अंडी आणि मांस यातून मिळवता येईल. त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये यातून पैसेही तुम्हाला मिळू शकतात. आता हा व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून सुद्धा करण्यासारखा आहे. याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि जास्त वेळही यासाठी द्यावा लागत नाही. त्यामुळे एक चांगला पूरक व्यवसाय देशी कुक्कुटपालनामध्ये हा असू शकतो. ब्लॅक ऑस्ट्रॉलॉप ही ब्रीड नक्कीच तुम्ही एकदा वापरून बघा. तिची चवसुद्धा अत्यंत गावरांच्या जवळची आणि उत्कृष्ट दर्जाची आहे. लुसलुशीत आणि चविष्ट असं मांस आहे तिचा.
सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. थँक्यू.